हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेलके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज लवकर उठलो कारण की ड्रायव्हर गेला आहे गावाला, म्हणून थोडा बाटल्यांचा बिझनेस आपल्याकडे आलेला आहे काही दिवसासाठी. आता किती दिवसात येतात काय माहिती नाही. लवकर उठलो त्याच्यासाठी आता जातो, पहिले सगळे तिथले बाटलं घेऊन येतो, गाडी जरा गरम करतो, जातो घरी, चाय नाश्ता करतो, ड्रेसिंग वगैरे मारतो. त्याच्यानंतर पुढचा काय प्लॅन आहे ते डिसाईड करतो. बाटलं डिलेवर करून झाल्यात. त्याच्यानंतर की जरा गाडीचा स्टार्टर नाव त्या फिटरला घेऊन यायला लागेल. पनवेलला जाऊन परत त्याला स्वराला जा. झाला आहे चाय नाश्ता झाला आहे, आता चाललो आहे बाटला. पण मला अशी फिरायली पोराबर हातानं हात घालून पोरीच्या खालती शिड्या उतरतात. मी बाटला घेऊन उतरतोय. काय ते दिवस वाईट आले. गेलो पण या पावसाने पूर्ण वाट लावली आमची. बघा किती पाऊस पडतोय. घेतला आता मग प्रॉब्लेम काय झाला, इतर आहे ना त्याला मधून ठेवायला लागेल. हे मोठा प्रॉब्लेम झालाय. फक्त आता पाऊस नाही यावा एवढीच आमची काळजी आहे. थेट निघालो घरच्या मार्गाकडे. फक्त देवा एवढी कृपा कर, घरी पोहोचस तर पाऊस नको पडू दे, जास्त नको भिजला. म्हणून भाई काय करतस, लास्ट बीच सोडली मी, म्हणून आधी बघतो कसा वाटतो. हां, दिसतोय, चांगला दिसतोय. दोन्ही गाड्यांची कामं चालू आहे. तिला जरा रिफ्रेश करायची. पूर्ण म्हणजे पूर्ण भिजलेलो आहे मी. इथं आता आई वेळेस घरातली फिरायला गेले, म्हणून आता घरातली असते तर आज शिवा दिले असते की जायला आधीच कपरानं किंवा आल्यात ना, तू कुठं चालले भिजायला. पूर्ण पॅन्ट तर पूर्ण भिजले, टी शर्ट पण. आता दादाचं एक अर्जंट काम आहे, तो करून येतो. माझा काम राहिल्यात कारण की फिटर दुसरीकडं गेला आहे आणि तो दुसरा फिटर आहे, त्याच्या अजून ती स्टार्टर गेला, ती वस्तू आली नाही बोलतो. तर तो मस्त की डोंगराव माझ्या करायला गेला, जे हायला तर. आणि ट्रिपा राहिल्यात खूप, काही समजत नाही आहे मला. अर्जंट होता म्हणून फुल दबाके गाडी पलवलेली, 120 पलवलेली दबाके. भिजलो होतो पूर्ण म्हणून कपडे वगैरे चेंज केलो. आता चाललो आहे खांदा कॉलनीमध्ये, डिझेल टाकतो गाडीमध्ये. त्याच्यानंतर जातो लोकेश दादाकडे आणि दुसरी पण 1-2 कामं आहेत ते पण करायला. आणि जे पण लहान लहान मुले माझे ब्लॉग बघत असतील, जे स्कूलमध्ये जायचं असतील, तर भावांनो प्लीज तुम्ही पहिले अभ्यास करा, जे का असेल तुमचं रोजचं, आणि त्याच्यानंतर ब्लॉग बघा. कारण की लाडूची मम्मी मला बोललेली का मुलांना अभ्यास करायला पण सांग, कारण की तिचा मुलगा आहे तो नुसता माझे व्हिडिओज बघतो. म्हणून लाडू खास करून तुला का बाबा पहिले तू अभ्यास कर, त्याच्यानंतर माझे ब्लॉग बघ. आणि जो दादानी दिला होता आपल्याला बालकृष्ण, तो मी गाडीत नाही लावणार, कारण की मला आताच एक सांगितलं का डोळे बंद असणारा, म्हणजे का त्याला गाडीत नाही लावत म्हणून. तर मी तो लावणार ना, त्याला घरात कुठेतरी ठेवेन मस्तपैकी चांगल्या जागेवर. चाललो आता खांदा कॉलनीमध्ये. आणि आज पावसाचा खूप म्हणजे खूप भयंकर हे चालू आहे. नुसता येतोय जातोय बस. म्हणून यो पूर्ण आता पॅकिंग करून ठेवलाय मी. याला घरान कुठेतरी ठेवतो, नाहीतर दादाच्या इथं देतो कुठेतरी त्या शॉपबिपमध्ये. मला आता एक माणसाने सांगितलं का नाही लावत, म्हणून मी तो कॅन्सल केला गाडीमध्ये लावण्याचा. 2 टायर पंक्चर झाले अचानक. हे बघा काय आहे, थांब यार, काय रे बाबा, असे काय होतेस तू. आता तर चांगले होतेस ना, आता पूर्ण पंक्चर झाले. म्हणजे जातो खांदा कॉलनीमध्ये. डिझेल टाकलाय, फुल व्हायला थोडाच बाकी राहिलेला. त्याला बोललो बस झाला, जास्त नको, लिमिटेड. एक मला फोन आला एक अर्जंटमध्ये, कारण की खूप म्हणजे खूप चांगला काम करायला चाललो आहे. म्हणजे काहीच दिवसात तुम्हाला ब्लॉगमध्ये पण समजेलच काय ते चांगलं काम होतं म्हणून. आणि जरा मागं केस केलं, जरा हँडसम दिसतो का नाही ते पण सांगा. थांब रे बाबा, तू माझी चटणी बनवशील. याच एरियामध्ये माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता, आणि याच एवढ्या मोठ्या गाड्या फिरताना यांच्यासोबत. आता ही पण इकडे बघा ना, जाऊन पण नाही दे यार. थांब मला इकडे जायची तरी जाऊन नाही देती. जातो पहिला चांगला काम करून येतो. खूप चांगला काम आहे, तो करायला चाललो आहे. तुम्हाला काही दिवसात ब्लॉगमध्ये दिसेल का काय काम होता चांगला ते. ऑल टाईम इकडे याच गाड्या चालतात, माहिती असेल कुणाला. खिडूपाडा रोड
त्याने तर माहिती असेल किती यांच्या गाड्या चालतात इकडं. ते ह्याच स्कूटी यानं म्हणजे इकडे लय भीती आहे. चल रे बाबा. आलोय मी त्या जागेवर ज्या जागेवर मला माणसाने सांगितलं. त्या जागेवर मी पोच झालेलो आहे. तुम्हाला पुढच्या 2-3 ब्लॉगमध्ये समजेलच, म्हणजे अजून 2-3 ब्लॉग जातील त्या गोष्टीसाठी, तर ते तुम्हाला समजेलच कशासाठी मी घेत होतो या सॉरी कशासाठी मी तर आलोय ना, चांगला काय काम येतो पण लवकरात लवकर समजेल तुम्हाला सर्वांना. बोला गणपती बाप्पा मोरया. बघा काही सेकंदात किती भयंकर पाऊस पडायला लागलाय. खूप भयंकर पडतोय काही सेकंदात फक्त. पूर्ण काम फायनल झालेलं आहे एकदम. खूप मी खुश आहे आज, कारण की माझं काम एकदम फायनली कंप्लीट झालेलं आहे. काही थोड्या दिवसात खूप मोठी सरप्राईज असणार. घरी पण अजून माहिती नाही ही गोष्ट मी करणार आहे ती. घरच्यांना पण जरा एक झटका देतो, त्यांना जरा झटका देतो का हा काहीतरी केला म्हणून, असं कसा झटका देतो त्यांना. यो घेतले हो ढाच्या, तो नुसता हालतं जरा लूज झाला एकदम. त्याला जरा जाम करायला लागेल कशाने तरी पकडून. झोपलो नाही. सकाळी 8 वाजता उठलो, मम्मीला घ्यायला गेलो तो. रात्री 5 वाजेपर्यंत फुकट जागा होतो. मम्मी येणार आहे म्हणून फिरायला गेलती, तर त्याच्यात जागाच होतो पूर्ण रात्रभरती. 5 वाजता आली, बरं 8:30 वाजता उठलोय आज खूप लवकर. आणि सकाळी 8:30-9 वाजल्यापासून घराच्या बाहेर आहे. ते अजून घराच्या बाहेरच आहे, तो घरात गेलोच नाही. आता जाईन 5:30 वाजता बाबूला घ्यायला. त्याच्यानंतर बघू. लोकेश दादाची इथं नाही गेलो, कारण की तो टॅटू काढत होता. त्याला फोन लावला, नको बोलतोय मी टॅटूमध्ये बिझी आहे. तिथं मी बाहेर बसण्यापेक्षा बोललो मी जातो घरी. लगेच दुसऱ्या कामाला, घरी म्हणजे इकडेच दुसरे कामाला. बघा एक पावसाचा थेंब पण न पडला. आणि तुम्ही कलंबोलीमध्ये बघला किती पाऊस पडला. इथनं आणि कलंबोली फक्त 3 ते 4 मिनिटाचाच रस्ता आहे, तरी इकडे कायच एक थेंब पण नाही पाण्याचा. आणि तिकडे बघितलं ना धो 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 पडत होता. आईला काय रे, पाऊस पण नाटका करतोय काय. मला तर काय याचं समजच नाही रे यार. याची कंप्लीट करावी लागणार मला असं वाटतो लवकरात लवकर. फ्रेश वगैरे झालो, आता चाललोय मस्त पैकी लेमन टी प्यायला. पाण्याबाई थोडा थकलेला आज, तो जॉबवरून आलता आणि बोललो जातो थोडा पाण्याबाईला फ्रेश करतो आपण पण फ्रेश. आज खूप चांगला मौसम आहे तुम्ही बघू शकता, आणि खूप सुहाना मौसम आहे. अरे बाबा असते राजा. आल्यावर आता पाण्याबाईच्या अड्ड्यावर मस्त पैकी चाय प्यायला. सुकून, पाण्याचा सुकून. निघालो पनवेल फिरण्यासाठी. बोललो गावात कंटाळा यायला लागला म्हणून निघालो पनवेल फिरायला. मौसम असताय मस्ताना पाण्यासोबत असताना. आल्यावर आता फुला घ्यायला. आईसने सांगितलं पनवेलला गेल्यावर भाजीपाला घेऊन ये, पण तिने फुलाच सांगलं ना मला. घेतलाय भाजीपाला, फुला आणि आंबा सांगलेला. अजून पण सांगलेलं तो भेटला नाही आणि मला घेता नाही येणार म्हणून एवढंच घेऊन निघालो. भाई पडला आमचा आणि माझी मम्मी मारेल म्हणून खालतीच बसल्या दोघा जण. दाखव व्हिडिओ दाखव. मस्तपैकी घरीच्या वाल चाललेलो, पण पाण्याला जरा माझं दुःख सांगला का घरी वेज येतं. भाई करतं चल भाई तुला करतं मॅगडीला नेतो. काय निघलो ना आम्ही दोघं. काय पाण्या भाईचा नाद नाही. माझं काय नाही, कृपया विकी शेट आपले पार्टी किंग पाण्या भाई. विकी शेट आपले पाण्या भाईने आणला ना मॅगडी. काला आम्ही आता ऐकता भाई घरी दे. आल्यावर आता पाण्या भाईचे आम्हाला पाण्या भाईला आमच्यावर दया आली दोघांवर. नमस्ते गाईज, नमस्ते. करतं चला आज करतं घरी भाजी नका खाऊ. मी करतो मला बर्गर खायला नेतं बाबा. बर्गर म्हणजे आपलं एकदम जीव ना. काय कशाला थांबा, आमच्या जरा ग्रुपवर चर्चा चालू आहे पाण्या भाईची. पाण्या भाईचा नाद करतो का म्हणतो, यावाच लागतोय खास पाण्या भाईसाठी स्पेशल बर्गर. विकी भाई खाणार आहे तो, मी नाही खाणार. ए मन नको तूच का. सगळा एकदम फायनली संपवलेला आहे आम्ही. लई भारी लागला खायला आम्हाला.
लय लय भारी लागला. पाण्याबाईला पकीचा अंदाज दिला तर अजून एक करतो खूप वा. पाण्याबाई दिलदार मनाचा राजा माणूस, प्रणव पाटील 2-3 फ्लॅटचा मालक. आलोय घरी मस्त की पोट भरून खालेला आहे. आणि पण मला एक गोष्ट समजली नाही, मी स्नॅप टाकला त्याच्यानंतर लगेच मम्मीचा 2 मिनिटांनी फोन आला, पनवेलला आहेस ना भाजीपाला घेऊन ये. मला असं काहीतरी वाटतोय आता, डोक्यात जरा क्लिक झाला का माझा कोणतरी स्नॅपचा एक पर्सन येतो घरी माझ्या, सांगतो काय मला हेच काही समजत नाही. आता स्नॅप टाकायचा मला बंद करावा लागणार. जातो आता लोकेश दादाकडे आणि थोड्याच दिवसात जाणार आहे मी पेनला गणपती सांगायला. आपला सबस्क्रायबर आहे त्याने आपल्याला गणपती म्हणजे त्याच्या इथे गणपती घ्यायला जाणार आहे मी. तर बघू आता आमचा कधी प्लॅन होतो. आणि त्याने आहे ते पर्सन त्याने सांगितले की मला ब्लॉगमध्ये घेऊ नको म्हणून जाणार आहे. आणि हा तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच मला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सबस्क्राईब करून ठेवा. भेटू पेन.